नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओत। मागील काही दिवसांपासून माझी तब्येत बरोबर नसल्याने मी व्हिडिओ बनवू शकत नाही, त्यामुळे एआयच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे। आपल्या सर्वांच्या मनात हा एकच प्रश्न असेल की मी सध्या व्हिडिओ बनवणं का बरं सोडून दिलंय? कारण की माझा लास्ट व्हिडिओ 5 महिन्यांपूर्वी आला होता, त्यानंतर मी व्हिडिओ का बरं टाकला नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे देणारच, पण अगोदर तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल काहीतरी सांगतो। ही गोष्ट आहे 2021 ची, जेव्हा आपल्याकडे कोविडची सेकंड वेव्ह होती। त्यावेळी कोविडमुळे मला डिसेंबरमध्ये जॉब गमवावी लागली होती, त्यामुळे घरी असताना बसल्या काय करावं या विचारातून यूट्यूबवर सहजच ओव्हरव्ह्यू ऑफ हायवे इंजिनिअरिंग नावाचा एक पीपीटी प्रेझेंटेशन व्हिडिओ अपलोड केला। त्यावर चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, पण मी सातत्य ठेवले आणि व्हिडिओ अपलोड करणं चालूच ठेवलं। त्यानंतर अनेक व्हिडिओजला आवाज देत अपलोड करणं चालूच ठेवलं आणि अशातच माझ्या MSBT रिझल्ट विषयी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। त्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये MSBTचे पेपर कसे तपासले जातात यावर एक व्हिडिओ अपलोड केला, त्याला सर्वाधिक पसंती मिळाली। अशा प्रकारे आपल्या चॅनलने अनेक विषयांवर चर्चा करणं सुरू केलं। त्यानंतर मला कळालं की अनेक मुलांवर अन्याय झाला असून त्यांना OTO स्कीमची गरज आहे। त्याचबरोबर पेपर तपासणीत देखील MSBTच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य चुका केल्याच माझ्या निदर्शनास आले आणि हेच मुद्दे उपस्थित करत मी अनेक मुद्द्यांवर व्हिडिओज बनवले। माझे व्हिडिओज बघत अनेक राजकीय पक्षांनी आपल्याला साथ दिली, जसे की काँग्रेस आणि मनसे। नाशिकच्या एका आमदाराने देखील याबाबत एक निवेदन तत्कालीन तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलं आणि आपल्या मोहिमेला यश आलं आणि OTO स्कीम MSBTने लागू केली। ही माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची एक मोठी अचीवमेंट होती। पण यानंतर मी व्हिडिओ बनवणे का बरं सोडून दिलंय? तर मागील वर्षी सप्टेंबर मध्ये एका सुप्रसिद्ध MNC कंपनीत रुजू झालो आणि त्यानंतर मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही, कारण कामासाठी मला हैदराबाद, चेन्नई, भोपाळ, दिल्ली व मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं, त्यामुळे मला अजिबात वेळ मिळत नसायचा। पण सध्या मी नियमित वेळी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि जर कोणत्याही विद्यार्थ्यांवर सरकारच्या चुकांमुळे अन्याय होत असेल तर त्याला आपण वाचा फोडण्याचे काम करत राहणार। मला कमेंट्स मध्ये सांगा आपण पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवावा। धन्यवाद।